सर्वप्रथम स्वामी समर्थ, जय श्रीराम. आणि आत्ता जी इतकी सुंदर प्रार्थना म्हटली, रोज तुम्ही ती मला वाटतं सुरुवातीला म्हणतात, आपल्यातल्या ईश्वराला नमन. आपल्याला त्या ईश्वर तत्वाला नमन. काल आपण जे गुलाब महाराजांबद्दल पाहिलं, त्यांचं बालपण बघितलंय, काही दिव्य शक्ती पण आपण अनुभवल्या आहेत. आज थोडासा त्यातला भाग तर आहेच, पण मुख्य म्हणजे त्यांनी ती मधुरा भक्ती कशी केली ते बघणार आहोत. आणि मला काल जो अनुभव आला मधुरा भक्तीचा, तो अद्वितीयच होता. म्हणजे मी खूप खूप धन्यवाद देते ऋताताई, तुम्ही मला हा विषय दिल्यामुळे. मला खरंच मी कळत चाललीये. काय होतं ना, की आपल्याला कितीतरी देवाने देऊन दिलेलं आहे आणि आपल्याला ते कळलंच नाही आतापर्यंत. अशी स्थिती माझी काल झाली. अप्रतिम सुंदर अनुभवातून मी गेले आहे. मी तो शेअर करणारच आहे तुम्हाला. त्याआधी आपण गुलाब महाराजांचं बघू, की काय इतकी ही दिव्य व्यक्ती आपण त्यांना म्हणण्याचं काय कारण आहे? फक्त सिद्धी होती म्हणून नव्हे. आपण काय असतं ना, की खूप काहीतरी अद्वितीय एखाद्या व्यक्तीमध्ये दिसलं तर आपण शरणागत होतो. नव्हे. त्यांचं जे आचरण आणि प्रत्येक गोष्टीतून त्यांनी जे शिकवलंय आपल्याला, ते खूप अद्वितीय आहे. आणि त्यांना तर ते प्रज्ञाचक्षू होतेच. लक्ष्मण भट बुवांकडून त्यांनी शिवलीलामृत, व्यंकटेश स्तोत्र अनेकदा ऐकलं. अर्थात त्यांना ते एकपाठी असल्यामुळे पटकन पाठच होऊन जात होतं. त्यांना त्यामुळे डोळे आहे की नाही याचा काही प्रश्नच नव्हता. बरं, फक्त भारतीय का? नाही. डार्विनचा सिद्धांत आणि त्यांनी स्पेन्सर ह्या कारण त्याच काळातले आहेत ना, तेव्हा इंग्रज इथे होते. त्यांनी पाश्चात्य भाषा शिकून ते आत्मसात केलं, त्याला विरोध केला, काही गोष्टी त्यांना पटल्या नाही, ते लिहून ठेवले आहे त्यांनी. आधुनिक काळाशी जोडले होते गुलाब महाराज. एकदा त्यांच्या वाचनाचं तर आपल्याला माहितीये की किती अफाट होतं. एशियाटिक सोसायटीच्या ग्रंथालयामध्ये गेले आणि त्यांना ग्रंथालय बघायचं होतं. तर ग्रंथालयाने तिथला जो कर्मचारी होता किंवा तिथला जो लायब्ररियन होता, त्यांनी महाराजांना पाहिलं आणि म्हणाले, "यांना काय येणार आहे? यांना काय दिसतच तर नाही. यांना काय समजणार आहे ग्रंथ म्हणजे काय?" तर त्यांनी काय केलं, की महाराजांनी जी यादी सांगितली होती, ती पाहून तो थक्क झाला, की ही पुस्तकं हे कधी वाचणार आहेत? न्यायशास्त्र आहे. आणि ते ना समजावून सांगत होते त्याला, की बघा न्यायशास्त्र अर्थ आहे ना, हा असा-असा आहे, हा जैन धर्माचा आहे, हा असा आहे, ह्याला कुणी लिहिलेलं आहे. आणि प्रत्येक ग्रंथाची ते पूर्ण माहिती त्याला देत होते. आणि तो म्हणाला, की त्या तुमच्या यादीमध्ये ना एक चूक आहे. कधी पाहिली त्यांनी कुणास ठाऊक. ही चूक आहे, हे त्यांनी नाही यांनी लिहिलंय. तर ते तुम्ही शोधताना तुम्हाला त्रास होईल हं. तर ही पुस्तकं मला काढून हवी आहेत. त्यांना इतकं आश्चर्य वाटलं, की एक आंधळी व्यक्ती कसं काय ही यादी न पाहता सांगते आहे. आणि जे त्यांना चर्मडोळ्याची काही खरं तर गरजच नव्हती. जसं मी तुम्हाला ग्रंथ साठवण्याचा त्यांना जसा छंद होता, तसंच ना ते मानसपूजा करत असत. आपल्या इथे आपण तर आता मानसपूजा जास्त करतोय ना. आजच्या काळामध्ये त्याला महत्व पण आपण जास्त दिलेलं आहे. कारण की धकाधकीच्या याच्यामध्ये आपण कदाचित कर्मकांड, देवाचं स्नान घालणं त्याला वेगळं महत्व आहे, तो वेगळा प्रकार आहे. पण मानसपूजा ही तरीही करावी म्हणतात. तर त्यांनी श्रुती, पुराण, बौद्ध धर्म, जैन धर्म सगळं वाचलं होतं त्यांनी. आणि त्यांचा दिनक्रम असा राहायचा, की सकाळी उठले, लवकर उठायचे ते पहाटे 3:30 पावणे 4 ला. पण त्यांचं काही फिक्स नव्हतं. कधी-कधी सकाळी झोपून राहत आणि रात्रभर जागे राहत. असं फिक्स नव्हतं. पण तरी सुद्धा ते मानसपूजा करायचे. तुळशी महात्म्य ते वाचायचे. भगवद्गीता म्हणायचे. त्यांना पाठच होती. सप्तशती हे सगळं रोज आणि त्यानंतर ते मानसपूजा करत होते. आणि जेव्हा ते मानसपूजा करायचे ना, तर बुक्याचा सुगंध यायचा सगळ्यांना. इतका सुंदर सुगंध येतोय म्हणजे ते जे करायचे ते प्रत्यक्ष होत होतं.
ते प्रत्यक्ष होत होतं. त्यांना ज्ञानेश्वर कन्या पण म्हणायचे, आपण ते नंतर बघणारच आहोत. थोडं त्यांच्या पत्नीबद्दल फार उत्सुकता असते. मला पण होती, की ह्यांचं वैवाहिक जीवन कसं होतं, म्हणजे पती-पत्नीचं नातं तर नव्हतं असं त्यांनी आधीच तिला सांगितलं. जेव्हा ती ऋतुमती झाली तेव्हाच तिला तिच्यासाठी खूप मोठा त्यांनी एक संस्कार केला. त्यावेळेस सगळे म्हणाले, की आता पत्नी म्हणून तुला स्वीकार करायचा आहे, तर ती जर माझं मान्य करेल, की मी फक्त परमार्थिक राहणार आहे, तरच मी हिच्याशी संबंध ठेवील, नाही तर नाही. म्हणजे शारीरिक संबंध नाही, हे त्यांनी स्पष्ट केलं होतं. आणि मणिकर्णिका जी होती ना, ती खूप अशी काय म्हणतात त्याला, मॅच्युअर्ड होती ती. एवढे लहान वय असेल तिचं पण ना तेव्हा. ते महाराज होते साधारण 16 वर्षाचे वगैरे, जेव्हा हे सगळं 16 काय त्याच्याही आधीच. पण हे जे बोलणं झालं त्यांचं ते 10-15 16 वर्षाचे असतानाच त्यांनी तो सगळे सोपस्कार केले होते, सगळा विधी केला होता व्यवस्थित. पण ते काही केल्या त्यांनी सांगितल्याप्रमाणेच ते कायम दोघंही, बरं तिने पण कधी हट्ट धरला नाही, की मी तुमची पत्नी आहे आणि तुम्ही असं मला का झिडकारत आहात. पण ती सगळं त्यांचं निमूटपणे ऐकायची. तिला त्यांनी अतिशय विद्वान बनवलं. ती सुद्धा ज्ञानेश्वरी, हरिपाठ सगळं वाचत होती. तिला वाचन शिकवलं, तिला बरीच पुस्तकं दिली आणि खूपशा सिद्धी पण तिला प्राप्त केल्या, करायला सांगितल्या. आता असं झालं ना, की एक स्त्री सुलभ इच्छा आहे, की मला मूल व्हावं. असं मणिकर्णिकेलाही वाटलं. ती कुठेतरी बोलून दाखवलं असेल तिने. तर जेव्हा ना महाराज अ, की कोण आहे बरं त्यांचं नाव, कुरियाभाई. कुरियाभाई म्हणून होते चांदुरबारला, ते तिथे गेले होते. तेव्हा ते पती पत्नी इतके भक्त होते, लहान होता म्हणजे ते, हा लहान होता खूप तेव्हा. आणि त्यावेळी ते त्याला मूल मानायचे, आपल्या मुलासारखं प्रेम करायचे, ते त्यांना आई म्हणायचे. तर म्हणे की त्या म्हणतात, त्या कुरिया भाईच्या पत्नी म्हणतात की महाराज म्हणे मला तुम्ही एक वचन द्या. तर म्हणले, कसलं वचन तुला आई, तू जे म्हणशील ते मी करील ना. नाही नाही, तू मला वचन दे. मग ते वचन देतात, की ठीक आहे, काय मागायचं मग. महाराज, मणिकर्णिका आईची इच्छा आहे की तिला पुत्रप्राप्ती व्हावी, म्हणजे मूल व्हावं, संतती व्हावी, ती पूर्ण कराल का. त्यांना वचनाचा हेतू कळला, हिने वचन का घेतलं, कारण हा ऐकणारच नाही म्हणून. तर ते म्हणे मला ब्रह्मचार्यच आचरावं लागेल, हे चुकीचं आहे. मी आधीच तिला सांगितलं होतं की आपलं, आणि असंच रामकृष्ण परमहंसांनी शारदा मातेला सुद्धा असंच म्हटलं होतं. आणि त्यांनी तर तिची काली माता म्हणून पूर्ण शृंगार करून तिचे पाय धुतले, तिला आलता लावला, तिच्या पैंजण घातले आणि नमस्कार केला की तू माझी माता आहेस. त्याच पद्धतीचं होतं. त्यामुळे ते म्हणाले, की मी शास्त्राप्रमाणे, ती म्हणाली, "हे बघ, तू शास्त्रूर गृहस्थ आश्रमात जर प्रवेश केलाय, तर शास्त्राप्रमाणे एक संतती होणं आवश्यक आहे." त्यामुळे तो खूप वाद झाला, त्यांनी ऐकलं नाही. आणि शेवटी मग ते म्हणाले, की "ठीक आहे, आता तुला वचन दिलंय, तर मी ते पूर्ण करीन." आणि मग काही दिवसांमध्ये मणिकर्णिकेला दिवस राहिलेत. आणि त्यांना जे, म्हणजे वेळही दिलेली आहे त्यामध्ये, की केव्हा झालं वगैरे, पुत्रप्राप्ती झाली, त्याचं अनंत नाव ठेवलं. आता जेव्हा आजी आजी आहे ना त्यांची, तिला खूप इच्छा होती की आपल्या नातवाला मूल व्हावं, पण हा तर काही ऐकणार नाही, या गोष्टीची त्यांना पूर्ण कल्पना होती आजीला. तर ते म्हणाले की दुसरा काही गर्भसंस्कार हे प्रकार आपल्याकडे आहे, तर ते का नाही तू करत. तो म्हणाला, अगं आजी, तुझी जी सुनबाई आहे तिला मूल होणार आहे. इतकी खुश झाली ती, की चला आपला गुल्ल्या जो आहे तो आता पिता होणार आहे. अतिशय तिला आनंद झाला. आणि मायबाई म्हणायचे मणिकर्णिकेला, मायबाई पण महाराजांवर अतिशय प्रेम होतं. आणि तर त्यानंतर काय झालं, की ते मूल झाल्यानंतर ही मणिकर्णिका त्यामध्ये अडकली. इतकं मुलाचं, की ते म्हणाले त्यांना, तिला, की तुझं आता माझ्यावर काही प्रेम नाही राहिलंय, तू फक्त मुलावरच प्रेम करते. तर ती म्हणाली, हो असं नाहीये. कारण आई मातृत्व प्राप्त झालं, की ही गोष्ट खरी आहे, की ती फक्त आईच बनून राहते. ही गोष्ट अगदी खरी आहे. आणि पतीला वाटणं स्वाभाविक आहे.
तर ते म्हणाले, पण ते काही सामान्य व्यक्ती नव्हते ना, त्यांचा काहीतरी उद्देश होता हे असं म्हणण्यामागे, की तुला माझ्यावर प्रेमच राहिलं नाहीये. आता एक संस्कार करायचा, खूपच कठीण संस्कार तिच्याकडून करून घेतला. तो म्हणजे पुत्रमोहाचा त्याग. हा संस्कार करून घेतला. खूप कठीण आहे तो संस्कार. म्हणजे इमॅजिनेटिव्ह आहे, की जसं काही एखादं जहर आपल्या मुलाला देतोय, देत नाही ते. पण असं दाखवायचं, असं करायचं आणि म्हणायचं, "आता हा माझं मूल नाही राहिलं." हे मी याच्याहून अलिप्त झाली आणि तो होतो. म्हणजे त्यांच्या मंत्रोच्चार आणि यांनी ती तुटते त्यापासून. आणि मगच ती परमार्थाकडे जाऊ शकेल ना. त्यांची इच्छा होती, की एकदम मूल-मूल करत बसेल ही, तर हिचा उद्धार कसा होईल आहे. आणि म्हणून त्यांनी ही अशी विचित्र अट टाकली, असा संस्कार करून घेतला. आपल्याला माहिती पण नाही, की हे असं असतं म्हणून. खूप मला आश्चर्य वाटलं. काही वर्ष चांगले गेले आणि नंतर मणिकर्णिका आई, मायबाई जी आहे, ती आजारी पडली आणि इतकी आजारी पडली, की तिचा त्यातच मृत्यू झाला. आणि यांना खूप दुःख झालं. सगळं माहीतच होतं त्यांना. माहितीने अशातला भाग नाही, ते तर द्रष्टाच होते. त्यांना इतकं वाईट वाटलं, की आता मणिकर्णिका आपल्या आयुष्यातच नाही राहिली. तर ते खूप दिवस विरहात होते आणि कोणाशी जास्त बोलायचे नाही. त्या त्या याच्यामध्ये त्यांनी बरंच काही लिहिलं आहे, लिखाण केलं. त्यांनी आपल्या पत्नीला उद्देशून अ, काही ओव्या लिहिल्यात आणि त्याला पत्नीचा विरह असं नाव देऊन त्यांनी त्या लिहिलेल्या आहेत. आता आपल्याला वाटतं, की महाराजांच्या या सिद्धीचा त्यांच्या अंतःचक्षूच्या, प्रज्ञाचक्षूचा काय उपयोग झाला असेल? तर खूप काही झाला. एक ग्रंथ शोधत होते. त्यांनी एक श्रुती वाचून दाखवली. नारद काय बरं त्याचं नाव? नारद मुनींनी लिहिलेलं आहे ते. तर ते म्हणले, की ही जी श्रुती आहे, ही आपल्याला कुठे सापडेल बरं? तर म्हणे 2 ठिकाणी आहे. ते नागपूरला होते तेव्हा. तर म्हणले भोसलेंच्या वाड्यामध्ये जा, तिथे एक कपाट आहे आणि त्या कपाटामध्ये अशी रचलेली पुस्तकं आहेत. त्यातून खाली 3ऱ्या नंबरचं जे पुस्तक आहे त्याला लाल वेष्टन आहे ते काढून या, ते हेच आहे. हे कधी ना त्या भोसलेंच्या वाड्यात गेले होते ना काही. मग सगळे तिथे जाऊन आले. उत्सुकता खूप होती, की हे म्हणतात ते खरं आहे का? आणि खरोखर ते लाल वेष्टनवालं पुस्तक काढून आणलं. ते नारदाचंच होतं, नारदीय श्रुतीचंच होतं. आणि त्या ओव्या होत्या त्यामध्ये ज्या नंबरची त्यांनी सांगितली. त्यांना पान नंबर सकट पाठ होतं सगळं. अतिशय सुंदर असं यांचं साहित्य आहे. असं आहे, महाराजांचा एकदा त्यांना भेटायला नाही आले, म्हणजे भेटायला काही लोकं आले होते, साधू संत जे आहे, ते असेच चालले होते रस्त्यानी आणि ते सगळे द्रष्टे होते. सगळे काय म्हणतात त्याला, खूप जबरदस्त सिद्धियुक्त होते. त्यांनी गुलाब महाराज बसले होते. त्यांना पाहिलं आणि ते थांबले. त्यांनी ओळखलं, की हे कोण आहेत. मागच्या जन्मीचे आपल्या गुरूंचे हे गुरु आहेत. ते थांबले, नमस्कार करायला लागले, तेव्हा त्यांनी दोन्ही हात दाखवला आणि चुप राहा म्हटलं. त्यांना कळलं, की यांना आपलं सगळं सत्य कळलेलं आहे. त्यांना म्हणाले, "तुम्ही भिक्षा घ्या आणि इथून जा. कृपा करून आता इथे थांबू नका." असं हातानेच दाखवलं, "जा." तर एकदा अमरावतीला असताना, हा प्रसंग तर घडला, एकदा अमरावतीला असताना हरिभाऊ मंडळी त्यांची जी सेवेकरी होते, ते देवीच्या देवळामध्ये, अंबाबाईचं देऊळ आपल्याला माहिती आहे अमरावतीचं, त्याला उमरावती सुद्धा म्हणतात. तिथे एका माणसानी जोरात घंटा वाजवली. हे सगळे तिथेच होते आणि जगदंब जगदंब म्हटलं. त्याबरोबर यांचे कान टवकारले. "अरे बळवंत, तू का?" तो एकदम चपापला. 68-70च्या जवळचा तो माणूस एकदम चपापला. म्हणे, "कुणी मला ओळखलं इथे? तू बळवंत आहेस ना?" तर म्हणले, "हो, पण तुम्ही कसं काय मला ओळखलं?" "वाह! विसरले का बळवंतराव आम्हाला?" आणि महाराज त्यांच्या कानात काहीतरी बोलले. तो म्हणाला, "येथील मंडळींपैकी तिथली जी मंडळी होती ना, ती आता इथे पण आहे बरं का. आणि जी मंडळी नेहमी आपल्या सोबतच राहणार आहेत, तेव्हाही होती आणि आतातही. ते कोणत्याही जन्मी आपण जवळच राहणार आहोत." हे ऐकताच बळवंतरावांच्या डोळ्यातून घळाघळा पाणी व्हायला लागलं. हे वाक्य त्यांच्या गुरूंनी गुजरातमधले बेचरानंद महाराज यांनी त्यांना म्हटलं होतं, की आपण प्रत्येक जन्मात भेटणार आहोत. हा तोच जन्म आहे. त्यांचा काही
जुना जन्म नव्हता, हा तोच जन्म बेचरानंद महाराजांचे शिष्य असतानाचाच हा त्यांचा होता. हा काही त्यांचा पुनर्जन्म नव्हता. ते इतकं त्यांनी ओळखलं आणि ते बोलणार तेवढ्यात स्वामींनी म्हणजे महाराजांनी त्याला पुन्हा थांबवलं, म्हणले जास्त बोलू नको. ते चूप झाले. पण बाकीच्यांना गडबड वाटली काहीतरी. जे ते मागे लागले, की सांगा, सांगा म्हणून त्या बळवंतरावांना म्हणाले, "हो सांगा ना कोण होते हे मागच्या जन्मी? काय तुमचं नातं आहे? आणि तुम्ही एवढे घळाघळा तुमच्या डोळ्यातून अश्रू यायला लागले महाराज. काय आहे सांगा?" पण त्यांनी नाही म्हटल्यामुळे यांनी सांगितलं नाही बरेच दिवस. पण खूपच सगळ्यांनी तगादा लावल्यावर शेवटी त्यांनी परवानगी दिली आणि त्यांनी पूर्ण माहिती म्हणून ही आज आपल्याला उपलब्ध आहे. ती बळवंतरावांनी सांगितली. त्यांनी सांगितलं, की राजसमाई या देवीच्या मंदिरामध्ये बेचरानंद महाराज होते आणि ते औद जातीचे वशिष्ठ गोत्र असणारे ब्राह्मण होते. ते बालपणापासून बघा हं, ते पण बालपणापासून अंध होते. त्याही जन्मी ते अंधच होते. त्यांचे संस्कृतवर प्रभुत्व होतं आणि वेदशास्त्र त्यांना मुखोद्गत होते. 80 वर्षाचं वय असताना हे भेटले त्यांना बळवंतराव. अतिशय तेजस्वी पुरुष होता. आणि त्यांची एक जोमा नावाचा त्यांचा एक भक्त होता. तो पट्ट शिष्य होता. पण तो इतका तापट होता ना, की काही विचारता सोय नाही. तर तो महाराजांसाठी इतक्या प्रेमाने बेचरानंद महाराजांसाठी तो स्वयंपाक करायचा आणि कधी-कधी राग आला तर म्हणायचा, "जा, नाही करत मी स्वयंपाक." हे सगळे गुजरातीत बोलत होते. तर ते "मर्जी तुम्हारी" असं म्हणाले महाराज त्यांना. तर 2 दिवस स्वयंपाक नाही केला, 3 दिवस नाही केला. हे नाही जेवले. कुणाच्याच हातचं यांनी खाल्लं नाही आणि त्याला खूप त्रास झाला त्या जोमाला. तो म्हणाला, "महाराज म्हणे, मी तुम्हाला खूप त्रास दिलाय. मी ना म्हणे पुढच्या जन्मी तुमची पत्नी होईल. म्हणजे कदाचित माझा हा जो संताप आहे तो जाईल." आणि हे जे बेचरानंद महाराज होते, त्यांची एक विशिष्ट पांढऱ्या रंगाचा घोडा होता. त्याची सगळी माहिती अजून आहे. ते मंदिर आहे, त्यांची खोली आहे, त्यांची सगळ्या वस्तू तिथे ठेवलेल्या आहेत. ते घोड्यावर, पांढऱ्या घोड्यावर बसायचे आणि पूर्ण गावाला फेरफटका आंधळा माणूस एकटा जायचा. आणि कसे होते ते अत्यंत तेजस्वी होते आणि त्यांच्या जटा इतक्या लांब होत्या, इतक्या लांब होत्या, की तो जो ज्यावर ते बसायचे ज्या घोड्यावर त्याच्या पायापर्यंत त्या पोहोचायच्या. इतक्या लांब त्यांच्या जटा. अत्यंत तेजस्वी असं त्यांचं शरीर होतं. आणि अ, ते त्या लोकांना त्यांना शिवशंकर वाटायचे ते, की शंकराचं रूप आहे आणि ते त्रिशूळ पण घ्यायचे हातामध्ये आणि घोड्यावर जायचे. महाराज जेव्हा लहानच होते तेव्हा त्यांच्या घरच्यांनी म्हटलं, की "तुम्ही लग्न करा, लग्न करा." ते म्हणे, "हे बघा मी लग्न करत नाही कारण माझ्या बायका काही वाचणार नाही. तुम्ही त्या भानगडीत पडू नका." काही ऐकलं नाही. त्यांचं लग्न लावून दिलं जबरदस्ती. तेव्हा म्हणण्यात असायचे लोकं त्यामुळे ते ऐकावं लागायचं. खरोखर त्यांनी 2दा त्यांचं लग्न लावलं. दोन्ही बायका गेल्या. मग सगळ्यांनी तो नाद सोडून दिला. म्हणे, "मी तुम्हाला आधीच म्हटलं होतं, की असं नका करू." आता या बळवंतराव त्यांना कसे भेटले आणि त्यांचा काय अनुभव आहे? तर बळवंतराव हे त्यांना भेटले जेव्हा ते 75-80 चे वगैरे असतील आणि यांना मूल होत नव्हतं. हे लहान होते वयाने. यांची पत्नी मूल होत नव्हतं असं नाही, त्यांना मूल व्हायचं पण ते जगायचं नाही. मग हे दोघंही पती-पत्नी गेले. मूल झालेलं होतं त्यांना एक. आता हे वाचावं म्हणून. तर 2 मुलं तर गेले होते. तिसरा मुलगा होता. तिनी सरळ बेचरानंद महाराजांच्या पायाशी ते मूल ठेवलं आणि म्हणे, "याला जगवा." तर म्हणे, "हे बघ माई, या मुलाला जगवू नको म्हणे तू. ह्याला जाऊ दे. याच्यानंतर जो मुलगा होईल ना, तो अतिशय विद्वान होईल. तुला त्यानी पूर्ण सुख मिळेल, पुत्रसुख." ती ऐकायलाच तयार नाही. म्हणे, "जे काय करायचं ना, याला जगवा, मला नका सांगू." म्हणे, "याला नाही मरू द्यायचं. पहा म्हणे हं, तुझी मर्जी." मग तो मुलगा जगला. त्यांनी आधी तिला सांगितलं होतं, की हा मूढ होईल, म्हणजे मंदमती होईल. तुला चालत असेल तर बघ. ती म्हणाली, "माझा मुलगा जगला पाहिजे." कारण तिच्या डोक्यात आई होती. ती बिचारी वेडी झाली होती, की आई मरेल म्हटल्यावर तिला कोणाला वाटणार आहे, कोणत्या आईला? तिने काही महाराजांचं ऐकलं नाही. तो मुलगा 16 वर्ष जगला. वेडाच होता तो. आणि नंतर मग काय झालं, बळवंतराव आणि त्यांची बायको पुन्हा त्यांच्याजवळ गेले. तर ते म्हणाले, "बाहेर आता नाही. आता मी काहीही करू शकत नाही. मी तुम्हाला आधीच सांगितलं होतं,
की तुम्ही हा मुलगा जाऊ द्या आणि दुसरा होऊ द्या, तो जगेल. बळवंतरावांनी ही सगळी घटना मधानला सगळ्या शिष्यांना सांगितली, की बघ असं असं माझ्याबद्दल झालं होतं. आणि असं म्हणतात, की जोमा जो पट्ट शिष्य आहे, मी जसं तुम्हाला सांगितलं, ती मणिकर्णिका आहे आणि कारणही तुम्हाला सांगितलं, कारण की ती काय म्हणाली होती, तो काय म्हणाला होता जोमा, की मला तुमची पत्नी म्हणून जन्म घ्यावा लागेल, मग माझा हा तापटपणा जाईल आणि मी सोशिक होईल. आजही बेचरानंद महाराजांचे वंशज तिथे आहेत. आणि हेच म्हणजे गोत्र ज्याला म्हणतो ते सगळं 5-7-8 5-6 पिढ्या तरी असतीलच. आणि गुलाब महाराजांचा जन्म जो झाला ना, हे 87 वर्षाचे होऊन गेले. त्याच्या 2-2.5 वर्षानंतर गुलाब महाराजांचा जन्म आहे. आता आपण गुलाब महाराज जे आहेत, त्यांनी अजून काय-काय समाजकार्य केलं. त्यांनी खूप काही केलं. त्यांनी व्यसनं सोडवलीत. आता त्या काळातली व्यसनं म्हणजे फक्त दारूचंच होतं असं नाही. भांगेचं पण व्यसन होतं. तर एक त्यांचे खूप परमभक्त होते दादामुळे. त्यांना इतकं भांगेचं व्यसन होतं आणि त्यांनी म्हटलं, की आपण ह्याचं व्यसन कसं सोडवावं? याच्याबद्दल म्हणजे एक खूप जबरदस्त किस्सा आहे याच्यासाठी. म्हणजे त्यांनी काय केलं, तर तो वाचला मी, तर तेव्हा मला रामदास स्वामींची आठवण आली. रामदास स्वामींना खीर खूप आवडायची आणि ते सारखं त्यांना खीर खावीशी वाटायची त्यांना. आणि ते तर योगी, त्यांना वाटलं हे काही बरोबर नाही, आपण हे खोड मोडली पाहिजे स्वतःची. म्हणून त्यांनी चांगलं गंजभर खीर पिऊन घेतली. किती पिली त्याला माहिती नाही. आणि नंतर त्यांना मळमळायला लागलं. मग ते सगळं बाहेर पडलं आणि त्यांना हीक बसली त्या खिरीबद्दल, की आता मी खीर कधीच खाणार नाही. हे असे लोक आहेत, की जे स्वतःला असं वळण लावतात. गजानन महाराजांच्याही याच्यात आहेत ना, की सगळे त्यांना खा, खा म्हणत होते. तर गजानन महाराज म्हणाले, की तसं ते फारसं बोलतच नव्हते. पण त्यांनी त्या ताटामध्ये सगळं एकत्र केलं. एवढं खायला द्यायचे ते, की काही विचारता सोय नाही. एक माणूस किती खाणार आहे? काही कशाची त्यांना पर्वा नसायची. आमचा नैवेद्य घेतला पाहिजे, तुम्ही खाल्लं पाहिजे. च्या पलीकडे मग शेवटी त्यांनी तो काला केला आणि भरभर सगळं खाल्लं. पोथीमध्ये आहे ते. आणि मग त्यांना पण सगळं बाहेर पडलं ते. आणि त्यानंतर लोक घाबरले, की नाही बाबा ह्यांना जरा बेताचच द्यायला पाहिजे. आपण खूप त्रास देतोय यांना, हे कळलं. त्या पद्धतीने ती पद्धत पण थोड्या वेगळ्या पद्धतीने गुलाब महाराजांनी सुद्धा दादा मुळेंना काय म्हटलं, चल म्हणे भांग घोट. आणि खूप सारा भांग घोटला, खूप सारा घोटला. पहिल्यांदा थोडा घेतला, त्याला दुधात मिसळलं, सगळ्यांनी पिला. महाराजांनी तर एक गंजभर पिऊन टाकला. सगळ्यांना दिलं, सगळे झिंगायला लागले. मग पुन्हा उरला होता, म्हणे अजून कर. पुन्हा सगळ्यांनी घेतला आणि आता अशी अवस्था झाली, की त्यांना उठता येईना. आणि हे सगळे महाराजांचे शिष्य होते. आणि त्यांनी म्हटलं, की आता मला थोडं बाहेर घेऊन चला. तर ते म्हणे, "नाही आता भांग भांग पिलीये, अजून हवी." असे काहीतरी बडबडायला लागले. कोणी उठलं नाही महाराजांकडे, कोणी लक्ष दिलं नाही. आणि जेव्हा ते त्यातून बाहेर आले, त्यांना ते आठवलं. त्यांना लक्षात आलं, की आपण किती आपल्या गुरुची अवहेलना केली आहे आणि इतका पश्चाताप झाला. आणि सगळ्यांनी कानाला खडा लावला, की आता भांग आपण कधी प्यायची नाही. अशा पद्धतीने ते खोड मोडून त्यांची अशा बऱ्याच जणांचे वेगवेगळी व्यसनं त्यांची शब्दप्रमाण होतं ना, मानायचे ना, ते बरोबर करवून घ्यायचे ते त्या गोष्टींनी. अशा पद्धतीने त्यांनी ती भांग सोडवून दिली. आता सगळ्यात सुंदर भाग आपला सुरू होतोय. मी बरोबर म्हटलंच होतं, की अर्धा तास मला लागणार या गोष्टीला. ज्ञानेश्वर कन्या हे कसे झाले आणि कन्या का झाले? आपल्याला प्रश्न पडतो ना, कन्या का म्हणतात हे आणि हे काय आहे सगळं? गुलाब महाराजांनी ना खूप लवकर गुरुचं, अगदी लहान होते ते 8-10 वर्षाचे, तेव्हाच त्यांना गुरु पाहिजे, गुरु पाहिजे खूप असं आतून वाटायचं. त्यांनी गोपाळदासांना गुरु केलं होतं. ते खूप छान व्यक्ती होती आणि त्यांनी त्यांना गुरुदत्ताचा मंत्र दिला. म्हणे आता हा तू जपत जा. ह्यांचं काही केल्या मन लागेना. हे लहानपणापासून कृष्णासोबत खेळलेले असल्यामुळे ही जी द्विधा मनस्थिती त्यांची झाली नंतर, की मी काय करू, काय करू? मला कृष्णाचं करावंसं वाटतंय आणि मला तर हे दिलं आहे, दत्ताचा मंत्र दिला आहे. दत्त म्हणजे पण विष्णू असला तरी सुद्धा जे भावतं रूप आपल्याला ईश्वराचं त्याचंच आपण जास्त नामस्मरण करणार ना. यांना कळेच ना बरेचदा. म्हणजे ही जी द्विधा मनस्थिती होते ना,
ती माझी पण झाली होती. मी तुम्हाला काल म्हटलं ना, हे मला आठवलं हे वाचताना आणि माझी कशी सुटली हेही मी तुम्हाला सांगते, की मी गजानन महाराजांची भक्त. अतिशय लहानपणापासून आमच्या घरी गजानन महाराजांचं आहे आणि नंतर माझ्या आयुष्यात स्वामी आले आणि ते सुद्धा म्हणजे मला गुरुदत्तांनी ओढून घेतलं स्वतःकडे. अशा काही घटना घडल्या आहेत, की मला खरंच नाही वाटत आणि आज मी बघते तेव्हा मला माझ्याकडे देवीचं ठाणं होतं. आज ती देवी तुम्हाला मी जरूर दाखवेल तो फोटो. माझ्याकडे 17 वर्ष देवीचं ठाणं होतं. ते माझ्या इच्छेनेच आली होती ती आणि खूप सुंदर सजवायची मी तिला आणि नंतर असं काही झालं, की तिला म्हणजे ती मला आता इथून उचल म्हणाली. 2-3 ना असं कधी मला अनुभव नव्हते आले असे, पण ती रूपात यायची ज्या मी म्हटलं त्या आणि छान साडी वगैरे नेसवून अशी छान मोठी करायची मी. तिला होती 5च इंचाची आणि मला कळेना मग मी ती तांदळात ठेवली खूप दिवस आणि नंतर मला आमचे जे माहूरचे गुरुजी आहे त्यांना विचारलं तर त्या म्हणे, "हो शिरवावं लागेल." मला इतका त्रास झाला, की मी इतकं प्रेम केलं तिच्यावर आणि ही नाही म्हणते आता मला. आणि नंतर काय झालं मी त्यांना पाठवला फोटो. फोटो पाठवल्यावर ते काय म्हणाले, "हो, ही देवी आम्हाला हवी आहे." म्हटलं, "कशी काय तुम्ही ठेवणार?" "अहो, आम्ही म्हणे 30-40 वर्षापासून वाट बघतोय. आम्हाला अशी तयार नाही करता येत ना," म्हणे, "की एक देवीचा मुखवटा आम्हाला मिळावा, म्हणजे आम्ही देवीच्या गाभाऱ्यासमोर म्हणजे गाभाऱ्यात दिसतो पहा बाहेरून आपल्याला रेणुका देवीचा मुखवटा दिसतो, त्या ठिकाणी तो ठेवायचा आणि पौर्णिमेला आपण जो हवन करतो तो त्या देवीसमोर करायचा. म्हणजे ती आतली देवी तर आत राहते, पण बाहेर कृपा करून ती आम्हाला द्या." आणि आज माझी रेणुका तिला तिथे जायचं होतं. तिचा जन्म खरं तर तिथे एवढी सेवा माझी होती तिच्या हातून म्हणून झाली. पण तिने जन्मच तिथे जायला घेतला आहे. आणि ते म्हणजे मी ते त्यांना दिलं आणि आता सांगते झाले असतील 4-5 वर्ष झाले. ते आता दर पौर्णिमेला तिच्यासमोर हवन होतं, तिला सुंदर सजवलं जातं आणि नवरात्रामध्ये तर तिला छान असं 9 दिवस ती छान बाहेर असते. म्हणजे पूर्ण तिला मंडप वगैरे तिच्यासाठी तयार करतात आणि त्यानंतर गुरुदत्तांची माझ्या आयुष्यात एंट्री आहे. हे काय आहे कोडं मला अजून कळत नाही. पण हे जेव्हा माझ्या मनात आलं, की माझी द्विधा मनस्थिती कशी काय? कारण मी प्रश्न खूप विचारते ना, तसाच मी प्रश्न विचारला, की मला म्हणजे स्वामी समर्थ आहे किंवा गुरुदत्त आहे यांच्याबद्दल मला खूप वाटतं. पण माझ्या स्वामी महाराजांकडे मी दुर्लक्ष नाही करत ना, म्हणजे माझ्या गजानन महाराजांकडे तर मी दुर्लक्ष नाही करत ना. मी सगळं जरी करतेय, तरी मला एक काहीतरी हवं असं सगळे म्हणतात. मी काय करू म्हटलं स्वामी? आता खूपदा विचारलं मी त्यांना. एक दिवस काय झालं, आत्ता 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे. मी कारमध्ये होते. आम्ही सगळे कुठेतरी गेलो होतो आणि मला एकदम पुन्हा तोच प्रश्न मनात आला, की असं का आम्ही कोणाचं करावं? एवढा वेळ जाऊ का दिला हे पण मला लक्षात आलं उत्तर द्यायला. कारण की माझी तेवढी कॅपॅसिटी नव्हती समजण्याची. आणि जेव्हा मला हे उत्तर आलं माझ्या मनातून, की गजानन महाराजांचा मागचा जन्म कोणता होता? तो मला कळला होता. तो होता रामदास स्वामींचा. रामदास स्वामींचा पुढचा जन्म, पुनर्जन्म म्हणजे गजानन महाराज आहेत. आणि मग ते कोण होते रामदास स्वामी? ते हनुमानाचे भक्त होते. ते हनुमानच होते. हो ना? आणि स्वामी कोण आहेत? किंवा विष्णू कोण आहे? विष्णू म्हणजे राम आहे ना? मग तू असं म्हणतेस, की मी रामाची भक्ती केली तर हनुमानाला राग येईल किंवा हनुमानाची भक्ती केली तर रामाला काय वेडेपणा चाललाय तुझा? हे उत्तर मला मिळालं आणि मी अगदी तेव्हाच त्यांना म्हटलं, "अहो, मला उत्तर मिळालं." म्हणले, "काय तुझं सुरू असतं आम्हाला काही कळत नाही." हे असलं माझं खूप होत राहतं. पण मी प्रश्न खूप पडतात मला आणि मी खूप ऑकवर्ड होऊन जाते, की आता आपण हे काय करतोय? इतकं सुंदर क्लिअर केलं ना. तसंच माहिती का ज्ञानेश्वर माऊलींनी मदत केली गुलाब महाराज. अप्रतिम अनुभव आहे हो ज्ञानेश्वर माऊलींचा. आपल्याला वाटतं, की एवढासा पोरगा तो 21 वर्षाचा आणि त्यांनी समाधी घेतली. एवढं मोठं व्यक्तिमत्व आहे, की ते अजूनही आहे म्हणतात. तिथला ऑरा चेक केला, ज्या ठिकाणी त्यांनी समाधी घेतली, ऑरा चेकर येतं ना, त्यामध्ये इतकं प्रचंड ऊर्जा आहे तिथे असे ऊर्जेचे स्रोत आहेत त्या ठिकाणी. म्हणजे ती शक्ती ते तिथे ठेवून गेले आहेत, हे नक्की. तर ह्यांना काय झालं ही जी माझी अवस्था मी तुम्हाला करून क्लिअर मुद्दाम केलं, कारण कदाचित काही लोकांना माझ्यासारखे प्रश्न येत असतील म्हणून मी आपली सांगून टाकते, की तुमचंही क्लिअर होऊन जाईल त्यानी म्हणून, अजून काही नाही. तर तर गुलाब महाराजांची पण ही द्विधा मनस्थिती झाली होती. ती थोडीशी निराळी होती आणि त्यांनी बालपणापासून कृष्णांचं त्यांना वेड होतं.
आणि गुरुदत्ताचा मंत्र मिळाला होता. तर त्यांना एक अलौकिक घटना घडली एक दिवस आणि गुलाब महाराज ध्यान समाधीमध्ये असताना ज्ञानेश्वर माऊली साक्षात त्यांच्या समोर आली आणि ये म्हणाली, "बाळा, मांडीवर माझी लेक आहेस तू." हे त्यांनी तिला कन्या मानलं. त्यांनी मानलं ज्ञानेश्वरांनी, यांनी स्वतःला कन्या मानलं नाही. मला तेच वाटलं, की हेच म्हणतात की काय मी कन्या आहे? नाही. ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांना मांडीवर बसवलं, साक्षात दर्शन दिलं आणि ज्ञानेश्वरी यांना तर तोंडपाठच होती. त्यांना मांडीवर बसवून त्यांना मंत्र दीक्षा दिली आणि म्हणाले, की आता हा मंत्र तू जपायचा आहे. आणि अमृतानुभव जे आहे ते ह्या हृदयीचं त्यावर त्यांच्यामध्ये इतका प्रचंड बदल घडला ना त्यानंतर, खूपच बदल घडला. आणि श्री महाराज म्हणजे महाराज आपले गुलाब महाराज जे आहे ते जे संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज आहे त्यांनी जर का स्वतः त्यांच्या मांडीवर बसवून मंत्र दीक्षा दिली. अजून एक या ठिकाणी थोडस सांगते मी, की त्यांनी जे रूप ज्ञानेश्वर माऊलीचं पाहिलं होतं त्याचा त्यांनी चित्र काढून घेतलंय. ते म्हणजे फेटा घातलेलं, आपण असं रूप कधी पाहिलं नाही ना. आपल्याला ज्ञानेश्वर कुठे आपण बघतो किंवा कुठे वर्णन पण नाहीये की त्यांनी फेटा घातलाय किंवा जरीकाठी वस्त्र परिधान केले. मला वाटतं समाधीच्या वेळी फक्त त्यांनी ते घातलं होतं. त्या रूपात त्यांना दिसले. तो रंग रूपासकट त्यांनी चित्रकाराकडून ते चित्र काढून घेतलं. जे आज आपण ज्ञानेश्वर माऊलींचं चित्र बघतो ते गुलाब महाराजांना दर्शन दिलेलं आहे. ते ज्ञानेश्वर माऊलींचं तो फोटो त्यांना, कारण त्यांना तर चर्मचक्षूंची गरज नव्हती. त्यांना दिसायचं की हा बरोबर काढतोय की नाही, डोळा कसा हवा, हे कसं हवं, कशी मुद्रा हवी. तर ते साक्षात आपल्याला गुलाब महाराजांमुळे ज्ञानेश्वर माऊलीचं दर्शन आपल्यालाही घडलेलं आहे. त्यानंतर नित्यार्थ हा त्यांनी एक ग्रंथ लिहिलाय, की ज्यामध्ये हा जो अनुभव आहे हा आपल्याला कसं कळला? त्यांनी लिहून ठेवलाय गुलाब महाराजांनी. अर्थात ओवीबद्ध केलेलं आहे, की समाधी महात्म्याचं वर्णन केलेलं आहे की नाही. कारण ते समाधी काळातलाच तो फोटो आहे. आणि मंत्र दीक्षेचा अनुभव पण त्यांनी लिहिलाय. माझा सद्गुरु करुणाघन आळंदीपती कल्याण विधान, जेणे आपुलिया नामाचा मंत्र देऊन कृतार्थ केले मज लागे. स्वतःच्या नामाचा मंत्र देऊन मला कृतार्थ केले. हे परमात्मा आहे. परमात्मा म्हणजे काय? आणि हे शिवशंकर, ब्रह्मा, विष्णू, महेश हे काय आहे? तर शनी महात्म्यामध्ये याचं खूप सुंदर वर्णन आहे. शनी महात्म्यामध्ये शनी देव हे करतात, तपश्चर्या करतात आणि तेव्हा स्वतः शंकर भगवान त्याच्या समोर येतो, म्हणते मला हे रूप नकोय तुमचं, हे परमात्मा रूप नाहीये, मला तुमचं परमात्मा रूप हवंय. तर म्हणे असं कर, विष्णूचं दर्शन घे. मग विष्णू येतात. ते म्हणतात हे हे परमात्मा रूप नाहीये. ब्रह्मा येतात, हे परमात्मा रूप. ते ऐकत नाही. ते म्हणे अरे असं नाही दाखवतायत कोणाला. ते म्हणे मला परमात्मा रूपच हवं आहे. आणि नंतर एक मोठा प्रकाश त्या तिघांच्याही मागे, तो परमात्मा प्रकाश रूपातच आहे. तो निर्गुणच आहे 100%. त्याला काही रूप नाहीये. ते शनी महाराजांशी बोलले, शनीशी बोलले, की तुला, आणि म्हणून आपण त्यांना मानतो. ते आपल्याला शिक्षा देतात असं वाटतं, पण तो जबरदस्त ग्रह आहे आणि त्यांना जी काही आपल्याला ते त्रासही देतात ना, तर ते आपण एखादं सोन्यासारखं सलाखून निघतो. अतिशय जबरदस्त हे आहे. आणि ह्याच्यामध्ये समाधीच्या ह्याच्यामध्ये त्यांनी परमात्माच पाहिला असं आपण म्हणू शकतो. जी द्विधा मनस्थिती आहे ती तर त्यांनी घालवलीच, पण तरी सुद्धा काय होतं, मंत्र दीक्षा घेतलेली असते ना, सोपं नाही आहे हे. ज्ञानेश्वर माऊलींनी तोही प्रश्न सोडवला. त्या गोपालदास महाराज आले एक दिवस मधानला आणि यांना म्हणाले, अरे तू ते सोड म्हणे, आता आधी जे होतं ते मी तुला हा श्रीकृष्णाचा मंत्र देतो तो म्हण बरं. आणि त्यांनी ती पण हे होतं, की एवढी मोठी शक्ती आहे श्री गुरुदत्त आणि आपण एकदम कृष्ण म्हणतो आहे, तर काय सगळं सगळं पूर्ण निरसन झालं त्यांचं. अनुग्रह घेतल्यानंतर काय झालं, ते ते खूप अफाट व्यक्तिमत्व झालं त्यांना. इतकं अफाट झालं की ते आता मधानपुरते मर्यादित नाही राहिले. आपलं जेव्हा मन मोठं होतं ना, हे मन मोठं होणं म्हणतात याला, तेव्हा आपण जेव्हा भक्ती करायला लागतो ना, तर आपल्याला एक प्रेमाचा झरा जो वाहतो ना, तो परमात्मा जो आहे तो त्याच्याशी कनेक्ट झाल्यानंतरच हे होत असतं. कारण आपण आपलं आपलं बघत असतो, पण जेव्हा आपण अफाट होतो, ते अफाट होणं ही त्याची इच्छा असते. आणि त्यांनी
या ठिकाणी त्यांनी अतिशय पुरतं न राहता त्यांनी खूप दूर-दूर जाण्यास सुरू केलं. अनेक लोकांना दीक्षा दिल्या, अनेकांना त्रासातून मुक्त केलं. माऊलीचा अनुग्रह झाल्यानंतर मात्र त्यांना खूपच फरक पडला. दामोदर शास्त्री तिवस्कर म्हणून जे होते, म्हणजे ह्या पोराला 20 वर्षाच्या वयामध्ये हा आलेला अनुभव आहे. 20व्या वर्षी. ते ज्ञानेश्वर गेले जवळपास त्याच वयामध्ये त्यांना तोही अनुभव आलेला आहे. त्यांना पाणिनीय व्याकरण कसं येत होतं, त्यावर त्यांनी ते सूत्रांचं स्पष्टीकरण, काही नवीन सूत्र पण दिली आहेत म्हणे त्यांनी, पण ती अवेलेबल नाहीये आता. जे काही आहे थोडंफार ते आहे. त्यांनी लिहिलेलं आहे, की मी पुढे देतोय वगैरे, पण ते गायब झालं सगळं. आता केव्हा प्रिंटिंग नव्हतं तर ते काय इतकं सोपं नाही ना, एवढं साहित्य लिहिलंय त्यांनी ते सगळं ठेवणं. मंगल चरणामध्ये फक्त तेवढं आपल्याला दिसतं. आता आपण वळूया, की आता ह्यांच्यात बदल काय झाला? है ना? काय बदल झाला? कृष्ण भक्ती इतकी वाढली, विठ्ठल, कृष्ण, रामकृष्ण हरी अतिशय वाढली त्यांची. त्यांनी कात्यायनी व्रत करायला सुरुवात केली. ते स्वतःला ज्ञानेश्वर कन्या आणि कृष्णाला पती मानू लागले. आपल्याला हे इथेच मला बोलायचंय, हे तुम्हाला स्पष्ट करून सांगायचंय, की तो पती आणि मी तात आहेत माझे. ज्ञानेश्वर माऊली कोण आहे? माझे तात आहेत. मी त्यांची कन्या आहे आणि माझा पती कोण आहे? माझा पती आहे श्रीकृष्ण. म्हणून ते कात्यायनी व्रत हे पती मिळावा म्हणून केलं जातं. सगळ्या गोपिका हे व्रत करायच्या. ते कात्यायनी व्रत हे करत मोठा होम होत, त्याचे फोटो पण आहे अजून त्या होमाचे, आणि त्याचे एक एक दर होमाच्या वेळी काहीतरी वेगळं काय घडलंय त्याची पण आपल्या जवळ माहिती आहे. तर असं समजायचे तर आपण त्याच्या आधीनं नवविधा भक्ती समजून घेतली पाहिजे. नवविधा भक्ती म्हणजे काय? श्रवणम, कीर्तनम, विष्णुस्मरणम, पादसेवकम, अर्चनम, वंदनम, दास्यम, सख्यम, आत्मनिवेदनम. या नवविधा भक्ती आहेत. आणि या नवविधा भक्तींमध्ये ऍड केलं आहे गुलाब महाराजांनी, ती म्हणजे माधुर्य भक्ती, मधुरा भक्ती. मधुरा भक्ती अस्तित्वात आहेच, पण ही एक वेगळी अजून त्यावर त्याला काय म्हणतात, त्याला खूप मोठ्या प्रमाणावर त्यांनी प्रसिद्धी दिली. आता हे आत्मनिवेदनम काय आहे? हे आपण ज्याला विष्णू स्मरणम माहिती आहे, अर्चनम आहे, वंदनम आहे, दास्यम आहे, सख्यम आहे, हे जे पहिले 8 आहेत ना, हे गौण मानले जातात, गौणी मानले जातात. गौण नाही, कमी नाही आहे. आणि दुसरं आहे आत्मनिवेदन. आत्मनिवेदनम जे आहे ते म्हणजे वात्सल्य, जे की यशोदेच्या रूपामध्ये कृष्णाला ती प्रेम कशी करते ना, ते आत्मनिवेदन. यापैकी एक 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 भक्ती लोक करतात, एक पकडतात आणि ती करतात, की जसं की मी आता फक्त वात्सल्य भावानेच राहणारे, किंवा मी फक्त दास्य दास्य म्हणजे हनुमानाची भक्ती आहे, तो दास आहे, पहा हात जोडलेले, मी दास आहे तुझा. ह्या वेगवेगळे प्रकार आहेत. आणि यांनी ही मधुरा भक्ती जी आहे, मधुरा अद्वैत, ऍक्च्युली अद्वैत द्वैत नाही, द्वैत म्हणजे दोन वेगळे, अद्वैत म्हणजे एक होणं. हे अद्वैताचार्य, मधुरा द्वैताचार्य प्रज्ञाचक्षू गुलाब महाराज ही विशेषण उगाच नाही दिलेली आहे त्यांना. 16 प्रकार भक्तीचे सांगितले आहेत. आणि त्यामध्ये माधुर्य भक्तीमध्ये भक्तीचा समावेश आहे, आणि हा एक वेगळा भाव आहे. यामध्ये आता तुम्हाला थोडं समजावून सांगते मी, की हे आहे काय प्रकार हा. आणि काय असतं ना, की यथा वज्र गोपिका नाम, यथा व्रज गोपिका नाम. व्रज म्हणजे ब्रज, ब्रज म्हणजे ज्या ठिकाणी मथुरा, ज्या ठिकाणी आपण बघतो ना राधा कृष्ण आणि रासलीला, ह्याचं महत्व मी तुम्हाला काल थोडंसं सांगितलं, की ते कोणी पाहिलं की काय होतं वगैरे, पण ते आहे काय हे पण आपल्याला समजून घ्यावं लागेल. त्याच्या आधी मी नवविधा भक्तीच तुम्हाला पहिले समजावून सांगते, की ही कुणी केलेली आहे. ही मधुरा भक्ती जी आहे ही मीरेनी केलेली आहे. तिने आपल्याला आपलं पतीच म्हणते, राणाजीला म्हणते आपल्या पतीला, की मेरे तो गिरधर गोपाल दूसरो ना कोई. आता या ठिकाणी आपल्या भक्तीमध्ये आणि यांच्या ज्या माधुर्य भक्तीमध्ये, मधुरा भक्तीमध्ये काय फरक आहे? मेरे तो गिरधर गोपाल आपण सगळेच म्हणतो, की हा माझा देव आहे, माझं कोणी असं म्हणणार नाही. पण दुसरं न कवी नाही म्हणत.
म्हणजे काय दुसरं नकोय म्हणजे म्हणजे माझा पती आहे, माझी मुलं आहे, माझं दायित्व आहे त्यांच्याप्रती, हे आहे, ते आहेत, माझे सगळं किती लोक आहेत माझ्यावर प्रेम करणारे, मी ज्यांच्यावर प्रेम करणारे आणि कृष्ण तू पण त्यातलाच एक आहे, तू पण एक आहे, तुला मोठं स्थान आहे. पण मीरा तसं नाही म्हणत. ती म्हणते, मेरे तो गिरधर गोपाल कोणीही दुसरा नाही. ही मधुरा भक्ती आहे. पूर्ण समर्पण आहे. कोणाशीच काहीच नातं ठेवलेलं नाही. अलिप्तता, अनिच्छा, अनासक्ती, काही मागणं नाही, काहीच नाही. हे सोपी नाही वाटत आपल्याला भक्ती. आणि मग जसं आपण म्हणतो ना, की भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायामध्ये हे सांगितलेलं आहे यांनी मधुरा भक्तीबद्दल, की तेषां सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम्. जे मला प्रीतीने म्हणजे प्रेमाने माझं भजन करतात. प्रेम हा शब्द आता खूप महत्व देणार आहे मी या गोष्टीला, या मधुरा भक्तीमध्ये. ददा ददामी बुद्धियोगम तम येन माम उपयश्यन्ति. मला तुम्ही द्या बुद्धियोगम तम. मला काय द्या? फक्त मला तुमचा विचार मनामध्ये द्या. हीच भक्ती आहे. आता असं होतं ना, की ज्याला असं अजून एक खूप सुंदर कोडं आहे. ते उपनिषदामध्ये केनोपनिषदात दिलेलं आहे. हे मी शिकवलंय केनोपनिषद. आणि केनोपनिषदामध्ये त्यांनी सांगितलं आहे, की यस्य मतं तस्य मतं, मतं यस्य न वेदसः, अविज्ञातं विजानतां, विज्ञानतं अविजानतां. खूपच छान आहे, की जो म्हणतो मला माहिती आहे, त्याला माहिती नाहीये. जो म्हणतो मला माहित नाहीये, त्याला ब्रह्म माहिती आहे. हे काय कोड आहे बरं? की जो म्हणतो मला माहिती आहे सगळं, लॉजिकली विचार करतोय, त्याला देव कधीच प्राप्त होत नाही. मला सगळं येतं, मी काय अध्यात्म करते, मी काय हे करते, आला ना अहंकार, तो दूर गेला तुमच्यापासून. जो म्हणतो की मी जाणतो सगळं, मला सगळं येतं. तुम्ही खूप जणांना पाहिलंय, बापरे मी काय पोथी पुराण वाचते म्हणे, तू मला सांगते का? मी एकदा काहीतरी आमच्या मैत्रिणींमध्ये झालं तेव्हा ती म्हणाली, माहितीये का म्हणे मी किती हे करते आहे आणि हे तिला काय माहिती एवढं. तर मी काहीच बोलली नाही, मला मजा वाटली फक्त. कारण ती मुद्दाम नाही करत आहे, ते अज्ञान आहे. आणि जसा आपल्यामध्ये हा अहंकार येतो ना आपल्या भक्तीचा, की मी एवढं करते, हे देवाच्या आपल्याला दूर नेणार आहे. नाही, अजिबात आपण काही असं वाटून घ्यायचं नाही, दाखवायला नाही. दाखवणार नाही तुम्ही, पण आतून आपल्याला वाटत असतं ते मुळापासून गेलं पाहिजे. म्हणून जो म्हणतो की मी ब्रह्म जाणलाय तो जाणत नाही. जो म्हणतो की मी नाही जाणत तो जाणतो. कारण की काय आहे, की ती खूप एक वेगळी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगेल मग ते कळेल आहे. आणि हे असं केनोपनिषदामध्ये अजाणते मनाबद्दल दिलेलं आहे. आणि माधुर्य भाव एवढं वेळ लागतं ना, एवढं वेळ लागतं, की त्याचा आपण विचारही करू शकत नाही. इतकं त्या भक्तीचं वेड लागतं. आता यथा ब्रजगोपिका नाम आपण बघू. हे नारद भक्ती सूत्रातील प्रथम म्हणजे नारदांनी लिहिलेलं आहे हे. गोप शब्दाचा काय? आता या ठिकाणी तुम्हाला कळेल, की हे असं अलंकार वगैरे का घालतात ते सगळं तुम्हाला कळेल. पहिल्यांदा त्याच्या आधी आपल्याला हा विचार करावा लागतो, की हे असं सगळं हा प्रकार काय आहे? ही भक्ती काय असते? किंवा आपण एक्झॅक्टली काय काय मागतोय देवाला? तर असं मानलं जातं, वेदांत सारामध्ये आहे, बऱ्याच ठिकाणी हे दिलेलं आहे, की ही पूर्ण पृथ्वी किंवा त्याला प्रकृती शब्द वापरतात. ही जी सगळी प्रकृती आहे ना, ती स्त्री आहे. त्यात पुरुष कोणीच नाही. म्हणजे तो पुरुष असला तरी ती स्त्रीच समजली जाईल. ती सगळी झाडं असू दे, प्राणी असू दे, हे एक स्त्री तत्व आहे, बस. आणि पुरुष कोण आहे? पुरुष तो एकटाच आहे, परमात्मा. आणि आपण काय करतो, की म्हणजे हे सगळी सृष्टी काय करते, त्याला त्याच्यामध्ये जायला धडपडते. त्या परमात्मा एकमेव पुरुष आहे, स्त्री नाही. तो पुरुष एकच आहे. दुसरा कोणीही पुरुष या जगात नाहीये. कोण आहे? फक्त तोच आहे. कृष्णाला जर आपण आज म्हटलं तो पुरुष आहे. आणि मग बाकी सगळ्या जर स्त्रियाच आहे. सगळे पुरुष असलं तरी ती स्त्रीच आहे. तरच तुम्ही स्त्री रूपातच त्याला प्राप्त करू शकता. आता अडचण काय येते, की जे पुरुष आहे त्यांना खूप कठीण जातं स्त्रीत्व. ठीक आहे. आणि आपल्याला स्त्रीला काही कठीण नाही आहे ही गोष्ट. पटकन आपण कारण आपण ऑलरेडी स्त्री आहोत. पण सगळ्यांना स्त्रीच समजावं लागेल. हा अट्टहास आहे. आता काय होतं मग, की आपण आपल्याला नृत्य करते असं मानलं. यावर माझी कविता आहे एक, माझ्या बहिणीवर केलेली कविता आहे ही, की ती नृत्य तुझ्याच साठी असं म्हणते प्रकृती. आणि मग म्हणते, की तुझं आणि माझं मिलन नको होऊ देऊ रे. हे मी लिहिलेलं आहे. तेव्हा मी शिकत होते, की तुझं माझं मिलन होऊ देऊ नको. कारण मिलन झालं, की मी संपूनच जाईल.
तेव्हा मला ते अज्ञान होतं, की मी तुझ्यात विलीन होईल आहे. नको होऊ देऊ मला विलीन, मला नाचू दे अजून. आपल्याला आपण ह्या मायाजाळात फसतो ना, ते आपण नाचतच राहतो आणि आपल्याला तो भेटतच नाही मग. मग त्याच्यात विलीन व्हायचंय ना, तर ही संकल्पना पहिले समजून घ्यावी लागेल आणि नंतर आपल्याला गोपी म्हणजे काय आणि ही रासलीला काय हे समजेल आपल्याला किंवा हे स्त्रीत्व काय आहे. आणि असं होतं ना, की सगळ्यात याचा बेस काय आहे माहितीये का? प्रेम आहे, प्रेम. आपण सगळेजण फक्त प्रेमाचे भुकेले आहोत. फक्त प्रेमाचे. आणि किती अपेक्षा, नवऱ्याकडून अपेक्षा, मुलांकडून अपेक्षा आपल्याला असते, की मी एवढं केलं माझ्या मुली निदान एखादा फोन तर करावा ना पोरांनी, मला माझी हालचाल तर विचारावी ना. आणि आपण ह्या सगळ्यामध्ये ना काहीतरी खटकणारं आहे, सगळ्या प्रेमामध्ये. मला सगळ्या गोष्टी आठवायला लागल्या, की काय ते. आणि मला कळेना मी हे वाचत असताना, की काय आहे, काय आहे हे? ही काय आहे मधुरा भक्ती? काही कळेच ना. आणि अचानक मला एक गोष्ट आठवली. ती म्हणजे, की मी कराओकेवर गाणी गाते. आणि एक मिनिट हां. कराओकेवर गाणं गाताना मी खूप तल्लीन होते त्यामध्ये. आणि जसं मी एखादं प्रेमाचं गाणं गातेय, समजा मी म्हटलं आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे, दिल की ये धडकन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे. तेव्हा माझं नवऱ्याशी भांडण झालं होतं. म्हटलं, "हा तर बिलकुल नाही," म्हटलं, "तू तर बिलकुलच नाही." असं मी रागवली होती त्यांच्यावर. आणि मग मला असंच म्हणत होती मी, "आपकी नजरों ने समझा प्यार" आणि मला कृष्ण दिसला हो. मला कळेच ना हे काय झालं? "आपकी नजरों ने समझा प्यार के काबिल मुझे." तू मला आपल्या भक्तीचा काबिल समजलं कृष्णा. दिल की ये धडकन ठहर जा, मिल गई मंजिल मुझे. आणि मला अजूनही डोळ्यात पाणी येतं. इतकं मला असं भरून आलं. हे 2-3 वर्ष झाले मी गाणं गाताना मला होतच आहे, कारण मला कृष्णच दिसतोय. मला एकदम काल काय झालं माहिती का? मधुरा भक्ती लक्षात आली मला, ही आहे ती. हे एक रूप होणं आहे. अरे छा म्हटलं. किती वर्षापासून करतोय आपण हे? बरीच वर्ष झाली. आणि हे अश्रू येणं, इतकं भावविभोर होणं, रंगीला रे तेरे रंग में यूं ही रंगा है मेरा मन. छलिया रे ना बुझेगी किसी जल से ये जलन. नाही रे, नाही. ती तुझ्या भक्तीची ओढ मला करते कृष्ण. आणि मी आता सुद्धा सॉरी, क्षमा करा. इतकं मला भरून येतं हे गाणं म्हणताना. आणि मला सगळे लक्षात आले. लक्षात आलं मला, हीच मधुरा भक्ती आहे. हे हे अश्रू जे येतात ते दुःखाचे नाही, ते परमानंदाचे आहे. परमानंद काय असतो ते मला केव्हाच दाखवलंय रे तू. मला काल कळलं, जेव्हा मी गुलाब महाराजांची मधुरा भक्ती करत होते, की हे होतं का ते? हे असं असतं का? म्हणून लोकं भजन गाताना आपण जेव्हा बघतो ना, की स्पेसिफिकली यूपी मधले लोकं आहे ना, त्या बायका खूप सजतात. खूप छान-छान काही-काही घालतात आणि फुलं लावतात. ती म्हातारी असली तिला धुडू-धुडू जसं कसं तरी धावते, तरी ती नाचते आपली हे करून. आपल्याला वाटतं काय आहे आपण महाराष्ट्रीयन लोकं खूप ना खुजे आहोत असं मला वाटलं. खूप आपण स्वतःला असं बांधून का ठेवतो? असं मोकळं का नाही सोडत? कारण आपल्याला वाटतं हा पाहतोय, तो पाहतोय. अरे कुणाला बघू दे ना मी कशी दिसते याच्याशी काय करायचंय? मला तो हवाय ना. मला त्याच्यात लीन व्हायचंय ना. आणि मला हे केव्हाचंच तू दिलंयस आणि मला आज ते कळलं. भरभरून दिलंय. आणि मी जेव्हा असं रडत होते ना, माझे मिस्टर जवळ आले. "काय झालं गं?" म्हणे, "तुला तू रडते का आहेस?" हे म्हणजे 1-2 वर्षापूर्वीची गोष्ट आहे. म्हटलं, "अहो काही नाही, खरं प्रेम मिळालं." "अच्छा, म्हणजे मी काय तुझ्यावर प्रेम नाही करत का?" "अहो," म्हटलं, "तुमचं वेगळं आहे. हे तुमचं वेगळं प्रेम आहे आणि तुम्हाला सुद्धा कृष्ण भक्ती करावी लागेल. कारण की माझंही प्रेम अपूर्णच आहे." आपण सगळेजण ते प्रेम कसं देणार हो? कृष्णासारखं प्रेम आपल्या नवऱ्याला देऊ शकू आपण? म्हणजे काय असतं हे प्रेम? हे निरपेक्षच असतं. इच्छा नाही. इच्छा कशी नाही राहणार? तुम्ही हे नाही केलं माझ्यासाठी, तुम्ही हे नाही आणलं माझ्यासाठी. वारे वाह! मी काल सांगितलं होतं किती गाऱ्हाणी असतात आपल्या. पण आपलं प्रेम कमी होतं का? पहा माझा अजून एक छान प्रश्न काल टाकला ईश्वराने.
की तू केलाय का? तू मारे म्हणतेय की मला प्रेम हवं, मला प्रेम हवं, मला मिळालं नाहीये. तू कधी कुणावर असं निरीच्छ प्रेम केलंयस का? सतत हवाय हवाय हा प्रश्न आला. बघा लाईट आले. हा प्रश्न आला आणि माझ्या मनात आलं की आपण म्हणून लहानपणापासून पट पाहिला मी. माझा लहान भाऊ, त्याला मी तयार करते आहे. खूप लाड करते. तो मला कृष्णासारखा दिसत होता. मला इतका लाड 2च वर्षांनी लहान. पण एवढा माझा प्रेम आहे त्याच्यावर. माझं बाळ, माझं पिल्लू, माझ्यात वात्सल्य असेल तेव्हा काय माहिती. पण खूप छान दिसतो गं आई हा. अजूनही मी त्याला म्हणते. तो म्हणतो, "अगं ताई मी म्हातारा झालोय आता मी कोणता." "अरे तू थोडं असं करत जा बरं जरा थोडासा म्हातारा नको दिसायला वगैरे." तो म्हणतो, "गं ताई आता काय आहे हे? काय असं करतेस तू?" आणि मग लक्षात येतं की हो मी निरीच्छ केलंय प्रेम. म्हणजे गाऱ्हाणी होती ते याचं तर माझ्यावर प्रेमच नाही आणि मला असंच नाही काही ना काही बहीण भावात भांडणं होत राहतातच. मग मला लक्षात येतं आपण हे निरीच्छ आपल्या आईवर केलंय का? मग पुन्हा मला मी पडताळून पाहिलं, की मी रागवली कशी, की आई मला असं नाही किंवा तसं नाही सगळं झालेलं आहे. पण निरीच्छ आहे का? हो आहे. आहे ना. ही जी गाऱ्हाणी असतात ना, ते जे खटकतं ना 100% नाही, पण 90% तर मी केलाय. मी मान्य करते म्हटलं ईश्वराला मी केलंय. आपल्या पतीवर केलं आहे, आपल्या घरच्यांवर केलं आहे, सगळ्यांवर मी प्रेम केलंय. पण खूपदा असं होतं ना, आपल्या प्रेमाचा स्वीकारच होत नाही. खूपदा असं होतं, की आपण खूप प्रेम देतोय आणि त्या समोरच्याला ते नको आहे. तो म्हणतो, "नको, नको करू." असा हाही अनुभव मला भयानक आलेला आहे. आणि मग असं वाटतं, की काय करावं कृष्णा अशा वेळी? तो म्हणतो, "गं तू का भलत्या ठिकाणी ओतते आपलं प्रेम? हे पूर्ण ज्यांना गरज आहे तिथे दे ना." आणि हे लुटण्यासाठीच आहे. हे अक्षय पात्र असं आहे, हे कधी रिकामं नाही होणार आहे. तुझ्या मनात हे झालं, पुनरुज्जीवित झालं. आता तू ते वाट ना सगळ्यांना. आणि मग मला खूप छान वाटलं आणि मग लक्षात आलं, की ह्या भक्तीचे प्रकार आता मी तुम्हाला सांगते, की आपल्याला कशाची कमी आहे. समजा जर का मूलच नाहीये मला. अशी एखादी आई आहे, एखादी बाई आहे. मातृत्व नाही मिळालं तिला. खूप दुःखी आहे बिचारी. मग तिने वात्सल्यावर आधारित भक्ती करावी ना कृष्णाची पूर्ण नाहीतरी आपल्या मुलांमधून खरं सांगते, कुणालाही पूर्ण प्रेम कधी मिळणारच नसतं. मनुष्य आहे. आपण खूप अपेक्षा पहिली गोष्ट तर अपेक्षा नाही करायची. दुसरी गोष्ट म्हणजे आपण त्यांना ईर्ष्या नको मनामध्ये, द्वेष नको. इतकं स्वच्छ होऊन आपल्याला जर आपण प्रेम केलं, तर मनुष्य आहे ना म्हणून माहिती का, कृष्णाची प्रेमिका राधाच आहे, रुक्मिणी नाहीये, ती पत्नी आहे, तर सगळे प्रॉब्लेम्स येतात आहे. हे प्रेमच वेगळं आहे. हे प्रेमच निराळं आहे. हे 10 वर्षाचा कृष्ण असताना राधा त्याच्यापेक्षा मोठी होती आणि ती कशी नाचत होती, ती कशी वृंदावनामध्ये ते सतत आणि या गोपिकांचं प्रेम, त्यांनी सगळ्यात सोपी भक्ती दिली आहे मला ही कठीण वाटत होती. ही खूप सोपी भक्ती आहे. कारण काय आहे, की तुम्हाला काहीही देवाचं नामस्मरण करायचं नाहीये. तुम्हाला काही मंत्रोच्चारण करायचे नाहीये. तुम्हाला काही त्याची हे करायचं नाही. तुम्हाला वाटलं तर तुम्ही करा. जर का वात्सल्य आहे, मला मूल नाहीये बुवा, पण मला ते माझं मातृत्व तर कुठे निघालं पाहिजे. तो छोटूसा बाळकृष्ण आहे. तो म्हणतो, "अगं मीच तुझं बाळ आहे. मी तुझा पिता आहे. मी तुझी आई आहे. मी तुझा प्रियकरही आहे." तर सगळं भरूनच पावतो ना आपण. सगळं प्रेमच मिळतं ना आपल्याला. ही प्रेमाची ताकद मला काल समजली आणि मी एकदम असं झालं, की पूर्णत्व मिळालं मला. कृष्णा तू माझ्या सोबत होता आणि मला लक्षातच नाही आलं, की तू मला हे त्या दिवशीच दिलंय. मी जेव्हाही ते गाणं म्हणते ना, तेव्हा मला तू दिसतो आणि माझे डोळे अजूनही भरून येतात. मी नाही राहू शकत तुझ्याशिवाय. हे प्रेम मला कधी कुठून मिळणार नाही आणि माझ्याकडूनही कोणाला मिळणार नाहीये. आपण म्हणतो, पण आपल्याकडूनही ते प्रेम कसं मिळणार ना, जे ईश्वराचं आहे. ही मधुरा भक्तीचा एक भाग आहे. कोणाला कदाचित पटेल, नाही पटेल. पण मला माझ्या दृष्टीने मला त्याने दाखवलेला हा एक खूप सुंदर भाव मला दाखवला, की जे मी अनुभवले. अनुभवल्याशिवाय ना, मला सांगण्यातच मजा नाहीये. त्या देवालाही माहिती आहे, तो तुम्हाला बरोबर अनुभव देतो. मला नाही आवडत असं सांगायला, की ज्याचं वरवर बोलायचं मग हे असं असतं. अरे, अनुभवच नाही घेतला, ती व्यक्ती काय बोलेल ना, नाटक होईल ते. म्हणून मी खूप घाबरते बोलताना. मी तर म्हणाले, की "मला खूप वाचलं नाहीये बरं मी. मी कसं बोलणार ना? मी अनुभवच नाही घेतलाय." पण मग तो येतो ना समोर. वाचा तुम्ही, बोला तुम्ही आणि मग तुम्हाला समोर येतो बोलता-बोलता अचानक. आता आपण काय करतो ना, आपले हे जे सगळे प्रेम आहेत
आपल्या आयुष्यामधले आपल्या मुलाचं आहे, भावाचं आहे, बहिणीचं आहे, हे सगळे प्रेम आहे ना, त्याला आपण आता वेगळा अँगल द्यायला शिकू आणि ही जी नवविधा भक्ती आहे, ती समजून घेऊ, की मला कुठला भाग हवा आहे. दुसरं म्हणजे लग्नाच्या वेळी, हे मी खूपसा म्हणजे मी आधी सांगत होते, मी काउन्सिलर आहे, मी यंग जनरेशनला खूप कनेक्टेड आहे आणि त्यांना मी खूप काही सांगत असते. त्यामध्ये मी त्यांना हे सांगत होती, हे मला आज लक्षात आलं, की आपलं आपण जोडीदार निवडताना त्याचं आपल्याशी कसं जमेल हा खूप मोठा प्रश्न हल्ली मुलांना स्वाभाविक येते. तर त्यामध्ये एकच आहे, की अ, ज्याला आपण म्हणतो ना, एक मी फोन केला माझ्या मुलाच्या लग्नासाठी किंवा त्यांचा आला काहीतरी झालं, तर त्या मला काय म्हणाल्या माहिती का बाई? अहो म्हणे माझी मुंबईचीच होती ती मुलगी चांगल्या पोस्टवर होती म्हणे, लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहिल्याशिवाय माझी मुलगी लग्न नाही करणार. मी अवाक झाले. अहो तुम्ही काय म्हणताय? लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये नाही म्हणे. कारण माझा डिव्होर्स झालेला आहे आणि मला खूप त्रास झालाय. त्यापेक्षा राहावं ना थोडे दिवस एकमेकांसोबत आणि मग ठरवावं. मी म्हटलं, "हो, तुम्ही काय करताय हे? त्या मुलीचं आयुष्यही बरबाद करताय आणि स्वतः पण तुम्हाला हे इतकं दाटलं ना मी त्या बाईला. मी त्यांना म्हटलं, की "शील, चारित्र्य काही शिकवलं नाही का तुम्ही?" म्हणे, "कसलं काय?" म्हणे, "फालतूपणा आहे" म्हणे नुसता. मग मी त्यांना काही दुष्परिणाम सांगितले. ती घाबरली बाई. म्हटलं असं नाही सायंटिफिकच सांगावं हिला. तुम्हाला सांगते लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून माणूस कळण्यापेक्षा आपल्याला जर मधुरा भक्ती, नवविधा भक्ती माहिती आहे, प्रेम समजलंय आपल्याला, तर आपण समोरच्याची परीक्षा घ्यावी. काही गरज नाही त्यांच्यासोबत राहायची. हा माणूस कसा आहे हे ओळखण्याच्या परीक्षा तुम्हाला ईश्वराला म्हणा तो सांगेल तुम्हाला. मी बऱ्याच जणांना सांगते पण इतकं पॉसिबल नाहीये. जेवढं तुम्हाला समजतं तुम्ही परीक्षा घ्या त्या माणसाची किंवा त्या मुलीची घ्या. की ते दाखवते एक आहे आणि आहे वेगळी का? तुम्ही घेऊ शकता परीक्षा. बोलण्यातूनच घेता येते. अगदी सहज घेता येते आणि मग तुम्हाला लक्षात येतं हे ज्यादा चलने वाला नहीं है. हे काही बरोबर नाहीये. आणि अशा कितीतरी केसेस झालेल्या आहे, की लग्नाची वेळ येते 8-8 वर्ष डेटिंगवर असतात. लग्नाची वेळ येते कॅन्सल होतं आणि ते कारण इतकं इतकं विचित्र असतं ना. खरं असतं ते. दोघंही खरेच होते. असं कुठेही दांभिकता नव्हती, पण तरी ते लग्न नाही झालं. आमच्या नात्यातच होतं एक जण. तो विषय तर वेगळा आहे आता. मी उगाच निगेटिव्हकडे जात नाही. पण मी एवढं सांगते, की आपण प्रेम करताना इतकं निस्वार्थ, निष्कपट जर नसेल करू शकत, तर आपल्यामध्ये हळू-हळू तो बदल करायचा आणि आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला कोणाशी जोडायचंय आणि कोणाशी दूर राहायचंय, हे पण आपल्याला देवाला ज्ञान मागायचं. कारण खूपदा आपलं खच्चीकरण करण्यात येतं, खूपदा आपल्याला नर्व्हस करण्यात येतं. त्यांच्या ईर्ष्येमुळे आपल्याला काही त्रास होतो. थोडे दिवसांनी ह्याच्या पार चाललं जातो आपण. अजून आपण जायचोय, पण जशी आपण नवभिधा भक्ती करायला लागतो ना, आत्मसाक्षात्कार व्हायला लागतात. गोपिका काय करायच्या, त्या कशी भक्ती करायच्या? त्या काही मंत्र तर नाही म्हणायच्या. कृष्ण कृष्ण जय कृष्ण कृष्ण म्हणायच्या. विसरून जायच्या सगळं आणि त्या हे करायच्या, लोणी काढायच्या, तर कृष्ण कृष्ण जय कृष्ण बस सुरू त्यांचं आणि ते ते तो दिसतोय त्यांना. काही काम करू दे, कुठलंही काम करू दे, त्यांना प्रत्येक वेळी कृष्णाचीच आठवण येत होती आणि नंतर त्याला सुंदर सजवायच्या, स्वतः सजायच्या, स्वतः अलंकार घालायच्या आणि अ, ज्याला म्हणतात की बिंदी त्यांची खूप फेमस आहे. बिंदी त्याला त्या घालायच्या आणि नाचायच्या. तर तुम्ही जर इस्कॉनच्या मंदिरांमध्ये इथे त्यांनी त्या भक्तीलाच जास्त केलंय म्हणून ते असे हात वर करून आपल्याला वाटतं काय वेड्यासारखे नाचतात. ते तल्लीन होऊन जातात. तल्लीनता आणि बाकी काय बघतात ते मी कसं दिसतेय ते तल्लीनता एकमेकांकडे ते पाहत सुद्धा नाहीत. ही मधुरा भक्ती आहे. बस तेच हवंय ना आपल्याला. आपण मेडिटेशन केलं ना मी, तर मला खूपदा विचार येतात, काही-काही विचार येतात आणि असं वाटतं तर मी कसं थांबवू? असं म्हणतात थांबवू पण नको. पण मग मी होऊ कधी रे बाबा तुझ्याशी एकरूप? निचरा तर व्हायलाच पाहिजे माझ्या मनात. पण मला इमिजिएट व्हायचंय ना, तर मधुरा भक्तीशिवाय दुसरा सोपा मार्गच नाहीये. म्हणजे काय? काही नाही भजन गायचं. तर आपल्याच मनाने मी कराओके सुद्धा माझं कोणाला ऐकू सुद्धा येत नाही. मी काही गायिका नाहीये. माझी आवड आहे. बरी गाते थोडीफार. माझ्यासाठी. कोणासाठी मला नाही गायचंय. मी सगळी दारं-बिरं मस्त बंद करते आणि मी मस्त ती गाणी गाते आणि मला त्या गाणं दत्तगुरू पण म्हणतात ना, त्यांना त्यांची भजनं वगैरे बघा काय सुंदर आहे.
निघाली घेऊन दत्ताची पालखी. आपण दिगंबरा दिगंबरा हे पण तल्लीनता, ही पण मधुरा भक्तीच आहे. आपण पूर्णपणे तल्लीन होतो आणि ज्या सगळ्या नवविधा भक्ती आहे ना, त्या सगळ्या सामावतात या एका मधुरा भक्ती. सगळ्या मिक्स आहेत, त्यात सगळ्या येऊन जातात एका भक्तीमध्ये. तर अशी ही आहे आणि मी खूप खूप धन्यवाद तुमच्याशी बोलल्यामुळे. ऋताताईंचे तुम्ही रोजच मानते आभार. कारण की मलाच कळलं हे, की मधुरा भक्ती काय आहे? थोडीफार तर कळली आहे. अजून कळेल कदाचित. अजून काहीतरी नवीन साक्षात्कार होतील. त्या मार्गावर आपण सगळे जाऊया. खूप खूप धन्यवाद. मला वाटतं वेळ झाला म्हणून. कारण की गुलाब महाराज स्वतः सजायचे मुलीसारखं, राधेसारखं आणि ते त्याच्यामध्ये भजन गायचे. एक अजून थोडं सांगून देते तुम्हाला, की वृंदावनामध्ये शंकर भगवान जे आहे ना, ते कृष्णाला म्हणाले, विष्णूला म्हणाले, कृष्णालाच म्हणाले, कृष्णूचं रूप ते, की "मला पण थोडंसं ते तुझी रासलीला बघायची आहे." तो म्हणे, "अशी बघता नाही येणार तुम्हाला. तुम्हाला गोपिका भावामध्ये यावं लागेल." म्हणजे काय करावं लागेल? तुम्हाला गोपीच व्हावं लागेल. पुरुष अलाउडच नाहीये. मग काय करू? मग तू त्या सरोवरात स्नान करून ये. मग ते सरोवरात स्नान करून आले. ते पूर्ण गोपिका झाले होते आणि मग त्या एकच पुरुषाशी, एकच परमात्माशी ते त्यांनी नृत्य केलं गोपी रूपामध्ये. अर्जुनानी सुद्धा म्हटलं होतं, की मला पण ती रासलीला बघायची आहे. तो म्हणे तुला हे पुरुष रूपात माझ्याजवळ येतंय आणि तुला स्त्री बनूनच या. म्हणून ते एवढ्या बायका आणि एवढे सगळे नाचत असतात ना, ते सिम्बॉलिकही आहे आणि खरं पण आहे. म्हणजे त्यांनी पण स्नान केलं, पुन्हा तो गोपिका झाला आणि मग त्यांनी नृत्याला परवानगी दिली. असा ही मधुरा भक्ती आहे. धन्यवाद. थांबते आता. माऊली, अप्रतिम सुंदर बोललात. या हृदयचे त्या हृदय. कुठेही शब्दांना शब्दांचं ओझं नाही आणि अगदी काळजापासून आपण बोलत होता. सगळ्यांच्याच डोळे कधी पाणावत होते, कधी हसू येत होतं. खूप अप्रतिम सुंदर, शब्दच नाही, शब्दांच्या पलीकडलं असं आपलं प्रवचन होतं. आणि सगळ्यांना इतके आता पुढचे वेध लागलेत की आता पुन्हा कधी ताई येतात बोलायला. आणि एक म्हणजे एक विनंती करू इच्छिते की याच्यावर तर तुम्ही छान एक लेखमाला सुरू करू शकता. अभी न जाओ छोड़ कर के दिल अभी भरा नहीं. अच्छा, हो का? हो, करता बरोबर. येईल ना. तर अगदी जरूर फार सुंदर, फार सुंदर. मागे धन्यवाद. एकदा आपल्या सरिताताई अवधानी आल्या होत्या. त्यांनी असंच एक घेतलं होतं डॉक्टर. हां, त्याच्यानंतर ताईंनी घेतलं होतं इस मोड से जाते हैं. तर तुम्ही पण असं एकदा हां. प्रयत्न अच्छा, करा. अच्छा. ऐकूया. ताई, ओके. ठीक काही जर हां, बोला. दोन झाले भाग, पुढचे भाग आपण लवकर घेऊन या. अहो, मी शिकते हो. मलाच माहिती नसतं मी काय बोलणार आहे, खरंच सांगते. आणि खूप मजा पण येते कारण हा आत्मसाक्षात्कारच आहे. छोटे-छोटे आपल्याला जे अनुभव येतात. त्यामुळे तुम्ही मला खूप काही मोठं नका समजू, खूप अपेक्षा नका ठेवू. पण मी प्रयत्न जरूर करीन. अनम्यूट करावं आणि ताईशी बोलावं. नमस्कार ताई. मी नमस्कार, नमस्कार. सरिता पाठक बोलते. हां, बोला. आपलं आपलं विवेचन इतकं सुंदर आणि मंत्रमुग्ध करणारं होतं. हो गं बाई, हो का? हे खरंच. आणि तुम्ही म्हणता मी शिकते, तर ते शिकते म्हणजे हे आपलं म्हणजे छोटे आहे असं मानण्याची वृत्ती. पण तुम्हाला जे प्रत्यक्ष अनुभव येतात ना, ते ऐकून माझ्या अंगावर शहारे आले. म्हणजे थोडक्यात सांगायचं झालं तर पुत्रमोहाचा त्याग. अगदी. म्हणजे तो हं. शब्द पण आपल्याला म्हणजे आपण आई आहे तसे खरंय. उदाहरण सगळंच नाही सांगणार आहे, वेळ जास्त जाईल. पण सुंदर झालं, अप्रतिम अप्रतिम सुंदर. पुन्हा खूप नक्की या. धन्यवाद. हो, नक्की, नक्की. ताई खूप धन्यवाद. ताई, अप्रतिम विवेचन. पुन्हा पुन्हा या. खूप आनंद वाटेल. नाहीतर आम्ही 4 वाजता जरा झोपेच्या नादात असतो. पण तुम्ही एकदा बोलायला लागल्या की आमच्या झोप कुठं उडाल जाते माहित नाही. आणि कधी 5 वाजता हेही कळत नाही. परत परत यावी विनंती. नक्की, नक्की येणार. मी जोडलीच आहे आता खूप तुमच्याशी. खूप छान विवेचन. मी बोलू धन्यवाद. का? हो. हां. इतक्या सुंदर व्यक्तीशी नवरा म्हणतो हे वाक्यच पटत नाही.
नवरा नाही आम्ही भांडत, दोन मीच आम्ही भांडते. आम्ही 2 दिवसात तुमच्या प्रेमात पडलो आणि हे असं कसं? अगं बाई. तुमच्या कृष्णमध्ये येतो तेव्हा म्हणता का? काय म्हणता? कृष्णमध्ये येतो तेव्हा म्हणता का? नाही नाही नाही. हो. छान वाटतं तुमचं हे सगळं ऐकताना आम्हाला आनंद मिळतो. धन्यवाद ताई, खूप छान आम्ही वाटलं. तू येईच विनंती, परत परत या. खूप हो आनंद वाटेल हो, आम्हाला. नक्की नक्की. अगदी. असंच म्हणावं आम्हाला लागेल, वेगळीच आहे. "पीना चाहो छोड़ छोड के. बोलू का ताई? बोलू? हो हो. सुरुची ताई बोलू का? हो, बोला 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 ना. आत्मवंदन ताई, आत्मवंदन ताई. मधुरा हा. भक्तीवर तुम्ही इतकं सुंदर सांगितलं आज, म्हणजे मन अगदी भरभरून डोळ्यातून अश्रू वाहत होते ऐकताना. खूप अगं सुंदर बाई. सांगितलं. आणि गुलाबराव महाराजांचा जीवनपट पण तुम्ही खूप छान उलगडून सांगितलं आम्हाला. असंच हो. तुम्ही या, नेहमी या. खूप आवडलं तुमचं आम्हाला खूप नक्की या, परत परत या, आम्ही वाट बघू. हो, आणि देवीचा पण नक्की तुमचा नक्की. अनुभव तुम्ही सांगितला, एवढी देवीची तुम्ही सेवा केली आहे, रेणुका मातेची हो सेवा हो केली हो आहे. देवीचं हो हे ते ऐकून तर एवढा छान आनंद झाला आम्हाला. खरंच म्हणजे हो, खूप छान अशा अनुभव आहे. तुमचं स्वतःच असं आम्हाला दर्शन झालं. हा किती म्हणजे दुर्मिळ योग आहे. उषाताईंनी एवढ्या छान नक्की आम्हाला उपलब्ध करून दिला या आराधना ध्यान समूहावर. त्यांचे पण मनःपूर्वक मी आभार मानते. आणि इतक्या त्या मेहनत घेतात वेगवेगळ्या वक्त्यांना हो हो, बोलवण्यासाठी. खरंच आहे. खरंच अगदी त्यांचं कौतुक आहे ह्याच्यात. उत्साह स्वतःचं देतात. हो ना. एवढं कौतुक आणि कौतुक आहे, खूप विश्वास आहे त्यांचा. कौतुक आहे. म्हणजे खूप विश्वास. कौतुक त्यांना आहे पण मला वाटतं रुपाताईचं. आपण विश्वासाला बरोबर उतरलं पाहिजे असं वाटतं. नाही नाही, तुम्ही ग्रेटच आहात, ग्रेट. धन्यवाद. थँक्यू. मी बोलू का? धन्यवाद. ताई, अतिशय सुंदर. इतकं म्हणजे थँक्यू. मला वाटतं की तुम्ही तुम्ही बोलत नव्हता ते आपोआपच येत होतं सगळं उत्स्फूर्तपणे. हो हो कारण ते हो हो. कारण जे ठरवून बोलणं आणि हो मनात येते भावना खूप खूप दाटून येत होत्या. आणि त्या हो तुमच्या हो. शब्दातून म्हणजे गुलाब महाराज बोलत होते, तुमच्या शब्दातून कृष्ण बोलत होता, अगं बाई. सगळे जण बोलत होते आणि आम्हालाही हो. तुमचे शब्द नाऊ घालत होते. फार अगं बाई, फार किती सुंदर छान. आहे. हो खूप ना. खूप. खूप माहित नसलेलं खूप माहित होतं. आणि आपल्याही हो मनात शंका होते की पहिले आपण हो गणपतीला मानत होतो, नंतर मग हो आता हो ते स्वामी समर्थ मनात आले, तर कुणी गोंदवलेकर महाराजांचं वाचलं की ते का हो करावं हो. कळत नाही, त्याचं सुद्धा उत्तर खरंय. मिळालं. खूप हा. छान, सुंदर, मस्त. येत जावे खूप पुन्हा भेट द्या या अगदी अगदी अगदी. खूप खूप धन्यवाद ताई. चव्हाण बोलते. बोला ना ताई, काय हा म्हणता? हा काय नाही, माझं नाव येत नाही, पण मी तुम्हाला तुम्ही जे खूप इतकं सांगितलं ना, ते परवापासून जे तुम्ही स्वामी समर्थांपासून जे बोलताय हा. इतकं सुंदर वाटतं. आणि तुमच्यामुळे तुम्हाला बघून आम्हाला एक वेगळी ऊर्जा पण मिळते. खूप खूप अतिशय धन्यवाद ताई. खरोखर असा उत्साह जाणवता. इतकं सुंदर बोलताना आणि वाटतं मस्त मस्त असं बोलतच राहावं, थांबूच नाही. अजून काय बोलतायत, अजून काय बोलतायत. तुम्ही म्हणत होता ना, आता 5 हो मिनिटं राहिली, थांबतो, हो असं झालं. हो हो. खरोखर खूप सुंदर, इतकं सुंदर बोलताय ना, की धन्यवाद ताई. आम्हाला असे एक एक वक्ते ऋताताईंनी आणून दिल्यानंतर आम्ही ऐकत राहावं. अगदी इतकं हो सुंदर हो छान छान बोलत. हो. खरोखर तुमच्याकडे बघून आणि तुम्ही असे छान अगदी सजून धजून मस्त अगदी हो. तयार होऊन छान बसताना खरोखर मस्तच वाटतंय. मधुरा भक्तीवाले शृंगार करतातच. हो. तुमच्या शृंगारामुळे कृष्ण आकृष्ट झालाय तुमच्याकडे. खरंच मस्त. धन्यवाद ताई. खूप आणि सुंदर. ऋताताईंचे पण धन्यवाद. आम्हाला अशा छान छान व्यक्ती कुठे कुठे सापडतात, त्यांना आणि घेऊन येतात आमच्याकडे आम्हाला ऐकवायला. हो, खरंय. धन्यवाद तुमचे सर्वांचे, ऋताताईंचे, तुमचे. धन्यवाद ताई. खूप खूप आमच्या सगळ्या आराधना ग्रुप कडून तुम्हाला खूप खूप धन्यवाद. खूप खूप छान खूप वाटलं मला. तुमच्या आशीर्वादाची खूप गरज आहे.
खूप गरज आहे. आमच्या आशीर्वादाची नाही, आशीर्वाद. तुमच्या आशीर्वादाचीच आम्हाला गरज अरे होती. कारण आमचा जो प्रेम आहे हो ना, ताई, तो जरूर. नोकरीनंतर थोडा गंजलेला होता. तो अजून हा जरा हा चांगला साफ झाला. हो हो नोकरी सुटल्यानंतर थोडस घरातून बाहेर पडणं कमी होतं आणि तो हो हो आत्ताच मी आमची एक टूर गेली होती. हा तर प्राची गद्रे यांनी नेली होती वृंदावन बरसानाला वगैरे. तर तुम्ही आता अच्छा रासलीलाचं वगैरे सांगितलं ना, हो ते हो पण हो वगैरे पाहिलं आणि तिथे पण अच्छा कात्यायनीचं मंदिर होतं. त्या हा हा कात्यायनीमध्ये हा खूप प्रकारच्या हे होत्या, त्यांनी दाखवलं आणि तेव्हा रासलीलाचं ते बघायचं नव्हतं. हो हो तेव्हा हो ते कृष्णाच्या इकडे सांगतात ना, आता 8 हम्म वाजता हे सगळं बंद होणार आणि सकाळी 8 वाजता 6 वाजेपर्यंत बंद होणार. हो 6 हो वाजेपर्यंत हो तुम्ही कृष्णाची रासलीला बघू शकत नाही. म्हणून संपूर्ण ते बंद ठेवलेलं होतं. हो आता हो 8 हो वाजायच्या आधी चला, 8 वाजायच्या आधी चला. हो नंतर हो सकाळी हो 6 पर्यंत बघता येणार नाही म्हणून. हो तर ते हो कृष्णाची रासलीला आपल्यालाही बघायला देत नाहीत ते. तिथे धजून धजूनच जावं लागतं. हो कुणी पाहायचंच नसतं ते. त्यांनी आता शंकरालाच नाही येऊ दिलं तसं तर मग आपण कोण? गोपी बनून या बस. बरोबर. धन्यवाद ताई. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. आपण ताईंना भेटणार आहोत. इथे सगळ्यांची नजर घेते आणि आपले प्रतिसाद ताईंपर्यंत जरूर पोहोचवण्याचा प्रयत्न करते. खूप खूप धन्यवाद ताई. मी आपली ऋणातच Thank you. पुन्हा भेटूया जय ताई. श्रीकृष्ण. जय श्रीकृष्ण. नक्की.